श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर परत एक नवीन ब्लॉग घेऊन आलेले आहे. तर हे बघू शकताय, बटाट्याच्या काचऱ्या केलेल्या आहेत. आता याच्यामध्ये हिरवी मिरची थोडी जास्त गेली आणि म्हणजे जास्तच घातली मी. तर आज होता गुरुवार उपास आणि त्यात रामनवमी पण आहे. तर रामनवमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि सकाळी पापड घातले आणि म्हणतात ना ते काकीत कळसन गावाला वळसा, तसं काहीतरी झालं. करायला गेले एकन झालं बोलतच ते काय पापड बरोबर झाले नाही. की बऱ्यापैकी पापड माझे तुटले. ते फर्स्ट टाईम केले होते आणि मी तुम्हाला म्हटलं पण होतं व्हिडिओ फर्स्ट टाईम सोडत आहे. डायरेक्ट मी बनवते आणि हे झाले. तर खरंच फसले पापड, थोडेसे फसले पण खरंच खूप छान झाले. आता ते किती टेस्टी झाले, कसे झाले आता हे सुकल्यानंतर कळत. तर चला आता बनवत आहे मी. इथे हिरवी मिरची टाकून बटाट्याच्या काचऱ्या छान अशा बनवून घेतलेल्या आहेत. जिऱ्याची फोडणी दिली आणि मस्त भरपूर हिरवी मिरची टाकून, वाटलेली मिरची टाकून बटाट्याच्या काचऱ्या केलेल्या आहेत. तर आज गुरुवार स्पेशल काय, तर त्याच्या संध्याकाळी तुम्हाला व्हिडिओ येईलच. रामनवमी निमित्त सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देते आणि आजची देवपूजा वगैरे तुम्हाला दाखवते. तर सध्या फुलांचा तुटवडा आहे आपल्याकडे. कमी म्हणजे 2 आठवडे झालं संडे मार्केटला गेले नाही, तर फुलांचा खूप तुटवडा झाला आणि मला काही फुलं आणायला वेळ नाही भेटले. तर मी पाडव्याला जे आणले होते तेच फुलं थोडे थोडे करून चाललेले आहेत आणि आज हे फुलं कमी लावलेले आहेत आणि लेकीने अशी पूजा केलेली आहे. त्यानंतर आपलं हळदीचं लेपन वगैरे झालेलं आहे. तर ही पूजा बघू शकताय, मी तुम्हाला नेहमीच दाखवते. माझी पूजा खूप व्यवस्थित आहे. तर देवपूजा तर आपली नेहमी असते चकाचक. आणि मी सांगते काय, माझी मुलं मला खूप हेल्प करतात आजच्या पापडांना पण. त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्याशिवाय झालेच नाहीत. आणि लेकीने देवपूजा वगैरे घरातलं सगळं आवरून घेऊन मस्त मजा म्हणजे मदत केली मला आणि त्यांनी पण एन्जॉय केला. उन्हाचं खूप छान वाटलं त्यांना बसायला आणि लेकाने पण खूप मदत केली. मुलीसारखं मुलगा पण काम करतो. आता याच्यात डिगभर कूट टाकलं आणि भरपूर तेल टाकून छान असं हे बटाट्याच्या काचऱ्या बनवून घेते. अशा काचऱ्या कुणाकुणाला आवडते दह्यासोबत खायला. आता पटकी जट उन्हाळा चालू आहे, म्हणलं काहीतरी खावं. पाणी पिलं की पोट भरून गेलं. वरून आले आणि नंतर मग म्हणले ना तुम्हाला की काय करावं सुचलं नाही. पटकन बटाट्याच्या काचऱ्या केल्या. सकाळी बगर केलेली होती पण बगर काय खाऊ वाटलं नाही. माझं असंच आहे, चटपटीत काहीतरी खाऊ वाटलं की पटकी झट असं मी बनवते. कंटाळा करत नाही खायचा आणि बनवायचा पण. तर मी म्हणते काय तुम्हाला की मला खायचा बी कंटाळा नाही आणि बनवायचं बी कंटाळा नाही. आता पोह्याचे पापड केले, तुम्हाला ते सुकल्यानंतर तळून दाखवणार आहे कसे झालेत काय ते. तर व्हिडिओ स्किप न करता आपले पोह्याचे पापड कसे झाले ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काहीतरी ट्राय केलं होतं, म्हटलं चला मुलांना हाताशी घेऊन आणि मस्त अशा या बटाट्याच्या काचऱ्या खायचं चालू. तर चला या खायला. तर मुलं पण दमलेली आहेत. तर इथं बघा त्यांचं चाललेलं आहे आपलं मस्त सुट्टीचं एन्जॉय. मॅगी खा, कुठं काय खा, वेगवेगळ्या प्रकारचं काही पण करून खायचं आणि घालायचं. तर हे बघा, तर चाललेलं आहे आपलं आता इथं बटाट्याच्या काचऱ्या खायचं. साहेब काय आले नाही ती, ते आता कधी जेवतील त्यांनाच माहिती. आणि माझं चालू आहे गरम गरम. मला मी सांगितलं ना असं काहीतरी चटपटीत करून खायला मला खूप आवडतं. मी कंटाळा करत नाही. तर आता याच्यावरती मस्त दही टाकायचं. मला आधीच खोकला खूप आहे तरी पण मी दही टाकत आहे आणि खात पण आहे. हे बघ. तर चला या पटकन आपल्या बटाट्याच्या काचऱ्या खायला. आणि व्हिडिओ कसे असते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब कराल आपल्या चॅनलला. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. तर आपल्याला आता डेली ब्लॉग आपले येणारच आहेत. मुलींनी थोडी काहीतरी सूचना दिली आहे मला, त्या पद्धतीने आता ब्लॉग आपले चालू होतील. आता मुलं घरी आहेत, त्यांचे पेपर वगैरे झालेले आहेत. तर आता ते शूट करायला त्यांना वेळ आहे भरपूर, ते आता शूट करतील. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की मला कधी कधी स्वतःला शूट करता येत नाही किंवा माझं काहीतरी काम चालू असतं आणि मग ते मोबाईल कोण धरणार किंवा ते स्टँड परफेक्ट कोण लावणार असं होतं. तर चला हे बघा कसं झालेलं आहे आपल्या ह्या बटाट्याच्या काचऱ्या. एकजीव करून घेतलेला आहे आणि मस्त खायला या. चला तर श्री स्वामी समर्थ. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आपल्या ह्या बटाट्याच्या काचऱ्याचा व्हिडिओ कसा आलेला आहे. आता डेली ब्लॉग म्हणजे दिवसातनं 2 ते 3 ब्लॉग येणार म्हणजे येणारच. कोणाला काय म्हणायचं म्हणू द्या, कोणाला काय करायचं करू द्या, कोण नावं ठेवलं तरी ठेवू द्या. आता नावं ठेवलं तरी ऐकायचं नाही, कारण सपोर्ट म्हणजे आपल्या नवऱ्याचा भक्कम आपल्यासोबत असल्यावर काय कोणाला घाबरायचं आहे. ज्याच्याजवळ नांदायचं आहे त्याचाच सपोर्ट आपल्याला आहे. त्यामुळं भ्यायचं नाही कोणाला आणि आपले व्हिडिओ चालू करायचे. तर या फराळ करायला. मस्तपैकी आपले काय म्हणतात बटाट्याच्या काचऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या. मी लाल तिखटातले नेहमी करते, आज हिरवी मिरचीतलं केलेले आहे. या आता जेवायला. पापड करून खूप कंटाळा आला होता, दमायला झालं होतं, भर उन्हाचं घातलं होतं.
तर श्री स्वामी समर्थ. बाय बाय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुम्हाला मी म्हणलंच होतं आज काय रामनवमीचं स्पेशल बघा. तर बघा स्पेशल थाळीत काय काय आहे आजचं. तर वरण आहे, फ्लावरची भाजी आहे, आळूच्या वड्या आहेत तळलेल्या, त्यानंतर आळूच्या जे कांड्या असतात त्याची भाजी आहे, कारल्याची भाजी आहे, गुलाबजामुन आहे, प्रसाद भेटला होता, शिरा केलेला आहे आणि कुरडी पापड तळलेला आहे. तर बघू शकता आजचं ताट कसं झालेलं आहे नक्की सांगा. आणि त्यानंतर आपली मक्याची आणि ज्वारीची मिक्स भाकरी आणि चपाती पण आहे. पण भाकरी खावं वाटलं, 2-2 दिवस आपलं होत नाही आहे आपल्याला की म्हणजे उपवासामुळं पोट बिघडतं. तर आळूच्या वड्या कशा झाल्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आजची थाळी कशी होती. स्वामींसाठी केलेलं नैवेद्य हे बघा, शिरा केलेला आहे, इथं आळूच्या वड्यांची कांड्याची भाजी बघा, तुम्हाला ताटात काय पूर्ण दिसलेलं नाही आहे, भात आहे, त्यानंतर गुलाबजामुन, इथं प्रसाद भेटले होते 2 गुलाबजामुन रामनवमीचं, कारल्याची भाजी आहे, त्याचे म्हणजे गुलाबजामुनचे छोटे छोटे तुकडे केले, पापड आणि कुरडी तळलेली आहे. उपवास म्हणलं की पापड, कुरडी, आळूच्या वड्या, गोड गोड काहीतरी असतं. नेहमी स्पेशल थाळी असतीच आहे. वरण बनवलेलं आहे. सगळं स्पेशल असलं की मग थोडं आपल्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे बघितलं की छान वाटतं आणि त्यांना असं ताट भरून जेवायला उपवासा दिवशी दिलं की त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल आणि लेकरांच्या आवडीचं पण बनवली की त्यांची पण स्माईल. मग आपल्या गृहिणीचं काय उपयोग आहे. आपल्या लेकरा बाळांसाठी आणि नवऱ्यासाठी काय नाही केलं तर मग त्या बाईचा उपयोगच काय. तर बघू शकताय. आणि मग आई अचानक फोन केली आणि अचानक आई आली घरी. जेवायला बसायचं होतं आणि तिचा फोन आला आणि मग ती आली घरी. तर म्हटलं जाऊ दे चल तू पण जेवायला बस. मग स्वयंपाक तर रेडीच होतं. मग आल्यानंतर जेवायला बसलो. मस्त जेवण झालेलं आहे. आई अचानक आली की माझ्यासाठी सरप्राईज असतं आणि आईने बोलणं तोडलं की मग माझा चेहरा हुरमसलेला असते. तर चला मायलिकीचं असंच चालेल. श्री स्वामी समर्थ. कसा वाटला व्हिडिओ.